पाचोरा शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री उशिरा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती इर्टिगा या चारचाकी वाहनाने दुचाकी स्वारांना जोरदार धडक देत 3 दुचाकींना चिरडले. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात सर्वच दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान भास्कर नगर, गाडगेबाबा नगर, गांधीनगर तसेच जुना अंतुर्ली रोड रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात रहिवाशांनी या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची तक्रार केली आहे. या भागात नित्याचेच अपघात होत असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक नागरिक सतीश देशमुख, नंदू सोनार, रवी भाऊ, शेखर पाटील, बबलू पाटील, मिलिंद पाटील, रवी टायगर, गणेश सोनार, साहेबराव बाबा आदींनी एकत्र येत प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. यामध्ये संबंधित ठिकाणी स्पीड ब्रेकर उंच करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करणे यांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्पीड ब्रेकर उंच करण्याची मागणी करण्यात येत आहे, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळेच अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत असे नागरिकांनी सांगितले. याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना न केल्यास पुढील 8 दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. सदर परिसर अपघात प्रवण बनत चालला असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरीत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईन न्यूज. नागपूर मुंबई हायवे आहे हा पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहून जातो आहे. रिलायन्स पेट्रोल पंप आपल्या समोर आहे. भास्कर नगर, गाडगेबाबा नगरचा हा रिक्षा स्टॉप आहे. या ठिकाणी मध्यरात्री भीषण अपघात झालेला आहे. भरधाव कारने सुमारे 2 ते 3 दुचाकींना चिरडून या ठिकाणी ती निघून गेलेली आहे. याला कारणीभूत या ठिकाणी जे स्पीड ब्रेकर आहेत ते नेस्तनाभूत झाल्याचं या ठिकाणी समोर दिसत आहे. आपल्या समोर या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की स्पीड ब्रेकर जर असते तर हा इतका मोठा भीषण अपघात घडला नसता. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका परिस्थिती काय. दादासाहेब, या ठिकाणी जो अपघात घडलेला आहे आणि या ठिकाणी स्पीड ब्रेकर आपल्या नेस्तनाभूत दिसत आहे, नेमका आपली समस्या काय आणि आता ती कशी मार्गी लागली पाहिजे? आज रात्री जो अपघात झाला, त्याच्या अपघातामध्ये एका अशी इसमाचे दोन्ही पाय तुटलेले अच्छा आणि एका दोन्ही गाडीचा चुराडा झाला आहे. आणि या ठिकाणी 8 दिवस झाले इथे अपघात होत होता. त्यातून वयोवृद्ध माणसं, शाळेची मुलं, बरेच इथं रहदारीचा रस्ता असल्यावर कमीत कमी 6 ते 7 स्पीड ब्रेकर पाहिजे. आणि हा जो रात्रीचा अपघात झाला, असे अपघात भरपूर झालेत, तर याला कारणीभूत कोण? अच्छा, आता त्या ज्यांचे अपघात झाले त्यांचं आयुष्य खराब झालंय, याला जबाबदार कोण? दादासाहेब, मग याला मागणी काय असेल आपल्याकडे? मागणी आमची एकच आहे, तिचे ब्रेकर तुम्ही आधी केलेले पाकिट शहरामध्ये जारगाव चौकुली, कॉलेज चौक, भारतीय स्टॉप या ठिकाणी ब्रेकर रिन्यू करत आले, पण आमचे ब्रेकर जरा सोडण्यात आले. हा आमचा मोठा प्रश्न आहे. आज जर ब्रेकर त्यावेळेस ते गावातले ब्रेकर रिन्यू केले, हे ब्रेकर जर इथे रिन्यू झाले असते तर कालची घटना एवढी मोठी ऍक्सिडेंट झाला, मोठा अपघात झाला तो झाला नसता. आणि स्पीड ब्रेकर रिन्यू होणे गरजेचं आहे खूप. दादा, काय सांगाल तुम्ही? सर्वात महत्वाचं तर म्हणजे ट्रेन लाईव्हचं मी धन्यवाद मानतो की अपघात झाल्यानंतर एका 10 मिनिटात तर तुम्ही इथं हजर झाले, तरी तुमचं खूप खूप आभार. महत्वाचं मागणी अशी आहे की पूर्ण पाचोऱ्यामध्ये त्यांनी कंपनीने स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. फक्त आपला गाडगेबाबा चौक हा वर्दळचा रस्ता होता. त्यांना मी 2 वेळेस बोलून सुद्धा कंपनीला स्वतः मी भेटलो आणि मी बोललो की इथं आमचे जुने स्पीड ब्रेकर होते, याला तुम्ही मोठे करा. परंतु त्यांनी एक शब्द माझा ऐकला नाही. ते डायरेक्ट म्हणतात PWD वाल्यांनी इथं आम्हाला नाही सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साहेब, हा रोड जो आहे हा इकडं मार्केटमध्ये जाणार आहे, गिरडकडे जाणार आहे, इकडे पूर्ण इकडच्या एरियाकडे जाणार आहे. तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. याच्या अगोदर रहदारीचा पॉईंट आहे. याच्या अगोदर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठा अपघात झालेला इथं. अपघात होतच असता. रात्री सुद्धा त्यांचं म्हणजे ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे त्या व्यक्तीचा आज सुद्धा भरोसा नाहीये. तर इथं अर्जंटली म्हणजे सर्वात वर्दळ असल्यामुळे स्पीड ब्रेकर महत्वाचे आहेत. त्यांना आम्ही वारंवार सांगतोय, ते म्हणताय की PWD वाल्यांनी आम्हाला नाही सांगितलं. अपेक्षित या ठिकाणी हो, इथं लाइटिंग आपल्या घ्यायला पाहिजे, इथं कॅमेरे सिग्नल पाहिजे. हो, 2-3 कॅमेरे तरी पाहिजे. या ठिकाणी जर हे स्पीड ब्रेकर टाकले गेले नाही, कॅमेरे बसवले गेले तर आपण काही इशारा देणार का?
आम्ही त्या सांगू इच्छितो की जर स्पीड ब्रेकर 5 दिवसाच्या आत नाही बसले तर आम्ही रस्ता रोको करू आणि याला जवळ प्रशासन राहील. निश्चितच 8 दिवसाच्या आत 5 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसाव्याची त्यांनी मागणी केलेली आहे. तसं न झाल्यास या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी हा रहदारीचा जो पॉइंट आहे भास्कर नगर गाडीवाह नगरचा हा जो मेन पॉइंट आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर जे आहेत ते अजून उंच झाले पाहिजे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे. जर सिग्नल करता आला किंवा राऊंड सिग्नल करता आला तर तसा काहीतरी झाला पाहिजे. म्हणजे कोणती तरी उपाययोजना होणे या ठिकाणी अपेक्षित आहे. मात्र कुठलीही उपाययोजना संबंधित अधिकारी या ठिकाणी करीत नाहीये असा आरोप या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांनी केलेला आहे. आपण पाहत होता ट्रेन न्यूज. आपली देखील या ठिकाणी अशीच मागणी राहणार आहे की मुख्य हायवेवर असे स्पीड ब्रेकर असणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसणे गरजेचे आहे आणि संबंधित या ठिकाणी जे अपघात आहेत ते थांबणे कुठेतरी गरजेचे आपण या ठिकाणी मानू. धन्यवाद. आपण पाहत होता ट्रेन न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.